अतिशय अरे वा. हरी जय जय राम कृष्ण रूपपादालोचने 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 सुखदाले हो साधने सुखदाले हो साधने विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुखदारे हो साधने सुखदारे हो साधने विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कोणी एके बोलली नारे विकता गोरस घ्या मने हरे विकता गोरस घ्या मने हरे विकता गोरस घ्या मने हरे भुलली नारी विपिता गोरस ज्ञान हरि विपिता गोरस ज्ञान हरि विपिता गोरस ज्ञान हरि डोळा बैसला मने तोची वदनी उच्चारे तोची वदनी उच्चारे तोची वदनी विपिता उच्चारे डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी पुढ्याचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके गोविंद कळा कौतुके गोविंद कळा कौतुके आपुलियाचा विठ्ठल भोळा गोविंद कळा कौतुके गोविंद कळा कौतुके गोविंद कळा कौतुके तुका म्हणे असे जन तुका म्हणे हसे जन म्हणे असे जन तुका म्हणे हसे जन तुका म्हणे आज जन नाही कान तहे ठाये नाही कान तहे ठाये नाही कान तहे ठाये तुका म्हणे हसे जन नाही कानते काही नाही कानते काही नाही कानते काही एकीला डोळा बैसला मारी एकीला डोळा बैसला मारी एकीला डोळा बैसला म्हणी एकीला डोळा बैसला मारी एकीला डोळा बैसला म्हणी तुझे वदने उच्चारे दोजे वदनी उच्चारे दोजे वदनी उच्चारे एकीला डोळा बैसला मारी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी ढोबार कुमारी गोपाल कुमारी ढोबार कुमारी गोपाल कुमारी
गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी कोणी की बुलाली नारी कोणी की बुलाली नारी कोणी की भुलली नारी कोणी की भुलली नारी नारी कोणी की बुलाली नारी नारी कोणी की बुलाली नारी कोणी की भुलली नारी नारी कोणी की भुलली नारी विकता गोरस घ्या मने हरी विकता गोरस घ्या मने हरी दिखला डोळा बैसला मरी दिखला डोळा बैसला विकिता गोरस जमने हरी विकिता गोरस जमने हरी दिखिल डोळा बैसला मनी देखिल डोळा बैसला मनी पोथी बदली उच्चारी पोथी बदली पोथी बदली उच्चारी बदली तोची बदनी तोची
उच्चारी तो जीवनी उच्चारी विठला कुंडले कवरदा पंढरीला विठला 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 कुंडले माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुराय महाराज की जय विठला 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 हरि ओम कोणी एके भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी आपुले याचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके तुका म्हणे हसी जन नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तो जीवदनी उच्चारे ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरचिनुतं शरण्यम् प्रत्यारत्यहं प्रणतपार भवाब्धिपोता वन्दे महापुरुषदे चरणारविन्दं वंशे विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरा दुर्नबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुन्दर मुखादरविन्द नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वं न जाने जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभु
जय जय माखन चोर माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण आदिवासी तुझे हरी बोल आदिवासी तुझे हरी बोल पैस दे प्रेमा काही काळा दे प्रेमा काही काळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण हरे तेरी प्रेमा काही करा काही काळा प्रेमा काही काळा आदिवासी तुझे हरी बोल कोणी एके फुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारे. प्रस्तुत सेवेकरता घेतलेले गवळण जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची 4 चरणाचे गवळण आहे. या अभंगात तुकाराम महाराजांनी एका गोपीच्या मुखातून आपल्याला भक्ती आणि तत्वज्ञान याची परिसीमा कुठपर्यंत असते, एका ज्ञानी भक्ताचे ज्ञानी महात्म्याचे त्याची परमसीमा कुठपर्यंत असते, अशा महान भगवत भक्ताचं स्वरूप महान भगवत भक्ताची अवस्था एका गोपीच्या रूपातून गवळणीच्या रूपातून आपल्या पुढे या अभंगात मांडली. महाराज म्हणतात, कोणी एके भुलले नारे, कोण एक नारी नाम कोण एक गोपी आहे असे ती भुलली. भगवंताच्या रूपाला भगवंताच्या गुणाला भगवंताच्या बासरीला ती भुलली आणि मग भगवंताच्या रूपाला भुलली. गोकुळातून मथुरे जात असताना दही घ्या दूध घ्या असं म्हणत असताना ती विसरली आणि गोविंद घ्या दामोदर घ्या असं म्हणू लागली, कारण त्याला संपूर्ण जगताचा विसर पडला. महाराज म्हणतात, कोणी एके भुलले नारी आणि विकिता गोरस परंतु घ्या म्हणे हरी, हरी घ्या असं ते म्हणू लागली. त्याचं कारण महाराज म्हणतात, ती गोपिका ज्या कालात गोकुळातून मथुरेला दहीदूध विकायला निघाली त्या कालात नंदाच्या अंगणामध्ये तो नंदन आनंद कंद नंद भगवान रांगत होता, खेळत होता आणि त्या गोपीने पाहिल्याच्या नंतर भगवंताचं रूप पाहिल्याबरोबर तिला तिचा स्वतःचा विसर पडला. देखिला डोळा, तिने जसा पाहिला तसा तो तिच्या मनात बसला. देखिला डोळा बैसला मनी, तिच्या तो मनात बसला आणि त्यामुळे तिच्या मुखातून तोच बाहेर पडला. देखिला डोळा बैसला मनी आणि तोच वदनी उच्चारी. दहीदूध विकायला गेली आणि ती लोकांना गोविंद घ्या हरी घ्या असंच म्हणू लागली. त्याचं कारण भक्ताची अवस्था, तत्वज्ञानी भक्ताची अवस्था अशी असते, संपूर्ण जगताचा विसर पडला. जगत नाही तर जगत हे तिला परमात्मा दिसत होता. हा दही दूध दिसत नव्हतं, तर दही दूध हेही तिला हरिरूप भगवत रूप झालं होतं. आणि म्हणून संपूर्ण जगताचा विसर पडला, शरीराचा विसर पडला, इंद्रियाचा विसर पडला, नवे जीवत्वाचा बाध झाला आणि ती भगवत रूप झाली, हरिरूप झाली. आपुली याचा विसर भोळा. ज्याला ज्याला आपलं म्हटलं, मग काय देह आणि देहाच्या संबंधी, देह आणि देहाच्या संबंधी असणारी इंद्रिय या सर्वाचा बाध झाला, सर्वाचा विसर पडला. आपुली याचा विसर भोळा. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतरही त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. आणि अशी भक्ती करण्याकरता ती गोपी भगवान गोपाल कृष्णाच्या कला आणि लीला अतिशय आनंदाने गाऊ लागली. आणि म्हणून महाराज म्हणतात, आपुली याचा विसर भोळा गोविंद काळा
कौतुकाने ती गोविंदाच्या काला लीला गायला लागली. पण मग गोविंदाच्या लीला काला गायल्यानंतर त्या काही लोकाला पचनी पडत नाहीत. आणि त्यातली त्यात एखादी बाई महिला असेल मग तर लोकाला फारच त्रास होतो. आणि त्यातली त्यात जर श्रीमंताच्या घरची असली मग तर वाटोळच झालं. त्यात अत्यंत तरुण असावी, सुंदर असावी, शिकलेली असावी. जर का तिनं असा घोळ घातला, तिनं फारच परमार्थ करायला सुरुवात केली, मग तर लोकांच्या पोटातच तोडीत. आणि हे काय आजकालची कहाणी नाही, पुराणातही तीच कहाणी, भागवतातही तेच आलंय, संत वाङ्मयातही तेच आलंय, अनास्थतातही जास्त तेच आहे. आणि त्यामुळे लोक गप बसतील असं काही कधी घडणार नाही. ती गोपिका एवढी सुंदर आणि तरुण देखणी श्रीमंताची असणारी भगवंताच्या लीला कला गुण गाऊ लागली. मग लोक काय त्याला नीट बोलतील का? नाही 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 नाही, लोकाला कोणतंच चालत नाही. केलं तरी चालत नाही, नाही केलं तरी चालत नाही. माणसाने केलं तर लोकांच्या पोटात दुखत, बाईने केलं तर लोकांच्या पोटात दुखत. बोलणाऱ्याला काही बळ लागत नाही. बोलायचं म्हटलं काही पण बोलतात आणि काही पण आक्षेप घेऊ शकतात. असं आहे. परमार्थ नाही केला तिकून लोकांचा जीव जातो, राक्षस म्हणतात. परमार्थ केला तर ढोंग करायला लागला म्हणतो. तर असं आहे. गंध लावला, लय 4 गुंठे काय 1 एकर 4 गुंठे लावला, 10 गुंठे लावते, तुझ्याकडे काय अतिक्रमण झालंय का त्याचं? लय माळा घातल्या, करू करू भागले, देवपूजेला लागली व अजून दातातलं ना निघलं झाले बाबा. अरे 4 माळा घालू दे, तुझ्या काय टंगड्यात गुत्या लागल्यात का त्याच्या माळा? पण लोक म्हणजे फार विचित्र. आणि मग अशा कालामध्ये पारमार्थिक माणसाची परीक्षा असते. ज्या माणसाला लोकनिंदा सहन करता येते त्या माणसाची पारमार्थ करायची लायकी असते. परीक्षा ही लोखंडाची होत नाही, परीक्षा सोन्याची होते. सोन्याला तावात घातल्या तर लोखंडाला तावात घातल्या जात नाही. तसं निंदा नालस्ती ही परमार्थ करणाऱ्या माणसाची होत असते. आणि अशा निंदेला जर बळी पडून परमार्थातून च्युत होईल तर तो परमार्थाच्या लायकच नसतो तो मनुष्य. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मराठी म्हणे अशी आपल्याकडे, काय ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. लोक काय म्हणतील याकडे न लक्ष देता तिला त्या गोपीला लोक म्हणू लागले, अये अगे तू एवढी सुंदर आहे, तरुण आहे आणि श्रीमंताची आहे, तू त्या गवळ्याच्या काट्याच्या नादाला लागली, तुला कोण नवरा देईल, तुला कोण नांदवील, तुझं लग्न कसं होईल, तुला लोक वाळीत टाकतील. तिला ते सरळ उत्तर देऊन टाकलं, वाळो मज जन म्हणोत शिंदळी, पर्या वनमाळी न विसंबे. मला लोक काही जरी म्हटले त्या आता बैसले शेजारी गोविंदाच्या, आता मी त्यापासून वेगळी होत नाही. आणि म्हणून तिनं काही लोकाला उत्तर दिलं नाही. जी माणसं लोकाला उत्तर द्यायला जातात ती माणसं फसतात. कधीही कोणाला केव्हाही माणसाने उत्तर देऊ नये. नसलेलं माणूस स्वभाव येतो, कोणाला नसलेलं ज्ञान पाजळायचे, न विचारताही सांगतात. एक शब्द बोलला का त्याला 10 शब्द ऐकायला होतात. त्यामुळे ते फसतात ती माणसं. तुकाराम महाराजांना तो कायदा मान्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपले 2 बोटं घ्या, दोन्ही कानामध्ये कोंबा, जाम दाबून धरा, लोकांना सांगायचं मोठे मोठ्याने बोंबला. असं आहे, मोठे मोठ्याने बोंबला. जनाबाई लोकांनी असंच केलं होतं. मग जनाबाई काय म्हटली होती? जनाबाई जणी म्हणे, आता झाले मी ये सवा, काय डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. लोक म्हणले, जणी अगं तू त्या शिंप्याच्या काट्याच्या नादाला लागली, आमकं झालं तमकं झालं. जनाबाईने एक गोड उत्तर देतं, लय नाही सांगत, तिचं थोडं सांगतो. ती म्हणजे मी पंढरपूरच्या पेठेत पाल मांडले. आता पाल मांडलं हे फक्त म्हाताऱ्या बायांनाच कळतं आणि म्हाताऱ्या माणसाला कळतं. अलीकडच्या येड्या गाजराला काय नाही कळत. त्यांना पालही कळेना आणि काही त्यांना काही नाही कळत. पुस्तकातले किडे झाले त्यांना काय नाही कळत यातलं ते. असं ते त्यांना यातलं व्यवहारातलं काय नाही कळत त्यांना. पंढरपुराच्या पेठात पाल मांडलंय म्हणते, तुम्हाला कोणला यायचं असलं तर या म्हणले, मी आहे तिथं हजर. आणि त्याच्यावरही नसतं भागत तुमचं तर जा म्हणे, 10-5 बिबी आणा, चांगलं उकळा, तेल काढा आणि 2 मनगटवर घाला आणि बाजारात जाऊन कळीचा चुना घेऊन या आणि त्या तेलावर चुना घाला म्हटले.
आणि असं दोन्ही हाताने बोंबलायचे, जनलय नालायक हे, जनलय नालायक हे, जनलय नालायक हे. माझं काही बिघडत नाही. पंढरीच्या पेठे मांडिले पाल आणि मनगटावरी तेल घाला, तुम्ही बोंबला म्हणले तुम्ही. जनी म्हणे आता मी झाले ये सवा, अंढरी घाले केशवा घर तुझे. संतांनी कोणला उत्तर द्यायच्या भानगडीत पडले नाही. तुकाराम महाराज म्हणतात ती गोपी अशी आपुली ह्याचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके. ती गाया लागली, लोक तिला नाव ठेवू लागले. त्या काळात त्यानं सरळ 2 बोट आपल्या कानात घातली. तुका म्हणे हासे जन, नाही कान तये ठाई, देखला डोळा बैसला म्हणी, तो जीवधनी उच्चारे. असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल 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 कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे, तो जीवदानी उच्चारे. प्रस्तुत झाला तुमचा सप्ताह धर्मनाथ बीच या निमित्ताने चालला हा तुमचा अखंड हरिनाम सप्ताह. आणि त्यामध्ये गोरखनाथाचे ते पारायण, काय ग्रंथाचं नाव, नवनाथ भक्तिरसाचं पारायण गेलं 7 दिवस. म्हणजे तुमचा पाठ आहे काकडा, पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, एकूण सर्व 7 दिवस चाललेली ही तुमची सगळी सेवा. आणि त्या सेवेची सांगता आपल्याकडे दिंडी असेल, वारी असेल किंवा सप्ताह असेल, त्याची सांगता ही काल्याने होती. आणि मग काला हे सांगतेचं कीर्तन असतं. आणि ते कीर्तन माझ्याकडे आमचे विद्यार्थी हरिभक्तपरायण राम हरी निकम महाराज, निकमचे काय, राम हरी निकम महाराज, त्यांचा 3 वर्षापासून आग्रह चालला होता. पण आता म्हातारा झालो, तरुण होतो त्यावेळी कोण नाही कीर्तन देत. आता इतके लोक मागं लागले, मला उठते आणि लोक म्हणजे बाबा कीर्तन कर. अरे हो, चांगला दनादन उड्या मारत होते त्यावेळी नाही दिली मला कीर्तन. म्हणजे नको बाबा लय बोलत येत, म्हणजे नको लय खतरनाक आहे बाबा. पण इथे केलेत मी कीर्तन, केले तिथं बरेच कीर्तन. तर असो भाग. पण त्यांच्या आग्रह असतो. हा तुमचा चाललेला समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, तरुण मंडळ यांच्या नियोजनाने आणि राम हरी महाराजांच्या मार्गदर्शनाने हा तुमचा सप्ताह चालला. आज मला काल सेवा माझ्याकडे आली आहे आणि त्या सेवेकरता तुकाराम महाराजांची गवळण घेतली आहे. कोणी एकी भुलले नारे, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे, तो चिवदनी उच्चारे. तुकाराम महाराजांनी या गवळणीमध्ये आपल्याला एका गोपीचा अनुभव सांगितला. ती गोपी अशी भुलून गेली. कोणी एकी भुलली नारी आणि विकिता गोरस विकायला गेली ना हरी असं म्हणू लागली. तिला गोरस दिसत नव्हता, तिला हरी दिसत होता. म्हणजे तिचा अनुभव असा होता, संपूर्ण जगत परमात्मा रूप आहे असा तिचा अनुभव होता. आणि म्हणून परमार्थामध्ये अनुभव फार मोठा महत्वाचा असतो. सर्वत्र अनुभव महत्वाचा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका न, अनुभवे विन नका वाव घेऊ. प्रपंच करायचा असला तरी अनुभव लागतो आणि परमार्थ करायचा असला तरी अनुभव लागतो. सर्वात मोठा, सर्वात शेवटपर्यंत श्रेष्ठ गुरु कोण असेल तर तो अनुभव असतो. माणसांचा अनुभव हा त्याचा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि अनुभव हा शेवटपर्यंत दिव्यासारखा त्याच्याबरोबर राहतो. म्हणून अनुभव फार महत्वाचा आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा, शब्द ज्ञानापेक्षा अनुभूत ज्ञान हे फार मजबूत असतं. आणि म्हणून ज्यांना परमार्थ करायचा त्यांनी ज्येष्ठ पुरुषाकडं 7व्या अध्यायात पहिल्या श्लोकातच ते वर्णन केलं. ते अर्जुन म्हणतो, देवा हे युद्ध करू का तुझं कुठं, हे कुठं कधी पुस्तकं वाचू तुझी, का युद्ध करू का संसार करू, कसा परमार्थ करू. भगवंतानी उत्तर दिलं, काय नको करू, ज्येष्ठाकडं बघ, त्यांच्याकडे बघ आचरण कर, काय अडचण नाही पडायची. आणि म्हणून ज्या बाईला, ज्या मुलीला संसार चांगला करायचा असेल की ना, म्हाताऱ्या बायाशी गप्पा मारायच्या, पुस्तकी ज्ञान नाही पाजळायचं. संसार करायचा असला तर ते रिलेशनशिप नाही सांगत मी तुम्हाला इथं, ते काय आमच्या जन्मालाच नाही आलं. ते चांगला संसार करायचा असेल तर म्हातारी बाई संग बोलायच्या आणि मग तिचा अनुभव असतो. पहिली गोष्ट तुम्हाला माहिती आहे का,
सूनबाई काय करायची, मिरच्या काढायची, मीठ काढायची, सगळं वाटायला काढायची आणि सासू पुढे ठेवायची. आणि कशात पुढे ठेवायचं? सासू पुढे हे बरं आहे का, ते बरं आहे का? मग सासू म्हणजे हा बरं आहे, हे कमी कर, ते कमी कर, चालायचे. एक दिवस गेली सासू गावाला. मग आता काय करायचं? तर तिनं ते ताट भरायचं आणि भिंती पुढे ठेवायचं आणि भिंतीला विचारायचं, हे एवढं बाद झालं का, तेवढं बाद झालं का, तेवढं बाद झालं का? हे तुम्हाला गंमत वाटते, पण त्या म्हातारी बाईचा अनुभव, अंदाज, तिने नुसता असा हात लावला का हे मीठ याला जास्त होईल, असा हात लावला का त्या मिरच्या जास्त होत्या, आणि तो अनुभव त्या सुनाला मिळत होता तो. आणि याचा अर्थ विचारायची सवय आणि जबाबदारी श्रेष्ठवर टाकायची. तुम्ही म्हटलं एवढ्या मिरच्या बाहेर घातल्या मी, पण भिंतीला विचारायचा अर्थ विचारायची सवय. आणि म्हणून ज्याला प्रपंच चांगला करायचा त्यांनी म्हाताऱ्या माणसासंग गप्पा मारायच्या, त्याचे अनुभव ऐकून घ्यायचे. आणि ज्या बाईला संसार चांगला करायचा तिने म्हाताऱ्या बाईशी गप्पा मारायच्या, तिचे संसारातले अनुभव घ्यायचे. मग कसं वागायचं, कसं बोलायचं, काय करायचं, मग ते तिला कळत असतं ते. आणि म्हणून अनुभव हा फार बिनेकरी पुढे सारखा लोकांना कोण अडचण करता, बच्चे कंपनी पुढे सारखं, इकडे सारखं आहे बाळ, इकडे 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 सारखा, या इकडे या, बस हे सारखं इकडं, हे पण कीर्तन सारखा इकडे, हे पण कीर्तन करायला सांगावं लागतं. बस राहू बी आता, बस 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 बस. विठाल 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 तात्पर्य अनुभव हा फार मोठा महत्वाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, अनुभवाली अंगा ते या जगा देतसे. अनुभव आपण गाथा वाचितो, ज्ञानेश्वरी वाचितो, मग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून वाचतो का? नाही वाच. तुकोबारांनी गाथा लिहिला म्हणून वाचता का तुम्ही? नाथ महाराजांनी भागवत लिहिला म्हणून वाचलं का? ते लिहिलेलं कोण नसतं वाचित, ते केव्हाच फेकून देतात. ते त्यांनी केलेलं ते लिहिलंय ते, आणि म्हणून ते टिकलंय. पेपर हे नुसते लिहितात, कादंबरी ह्या नुसतं लिहितात, केव्हाच फेकून देतात माणसं त्याला. 700 वर्ष झाली तितकीच नित्य नूतन हे ज्ञानेश्वरी. 400 वर्षाच्या अधिक झालं भागवताला, ते तितकंच नूतन आहे. तुकोबारांची गाथा 3.5 वर्ष तितकीच नूतन आहे. का? ते लिहिलेलं नाही, ते अनुभव लिहिलेत, ते केलंय, ते लिहिलंय, आणि म्हणून ते टिकलंय. ते म्हणून अनुभव महत्वाचा असतो. अनुभव 2 प्रकारचा असतो, जास्त नाही सांगत तुम्हाला. अनुभव 12 प्रकारचा असतो, पण इतकं तुमच्या डोक्यावरून जायला. 2 प्रकारचा, एक अनुभव संतांचा असतो आणि एक अनुभव प्रापंचिक माणसाचा. एक सांसारिक माणसाचा अनुभव आणि एक संतांचा अनुभव असतो. आणि अनुभव हा काही झालं तर अनुभव हा मनुष्य घेतच असतो. इंद्रियाच्या द्वारा हा जीवात्मा कधी कानातून बाहेर जातो, कधी नेत्रातून बाहेर जातो, कधी नाकातून बाहेर जातो, कधी जिभेतून बाहेर जातो. हे इंद्रियाच्या द्वारा निर्गत अंतकरण वृत्ती श्रोत्रद्वारा बाहेर जाते आणि शब्द ऐकते, बरं का. नेत्राच्या द्वारा बाहेर जाते आणि रूप पाहते. घ्राणेंद्रियाच्या द्वारा बाहेर जाते आणि वास घेते. रसनेच्या द्वारा रस घेते. प्रत्येक इंद्रियाच्या द्वारा बाहेर जाऊन तो अनुभव घेतो, म्हणजे घेतो. इंद्रिय तुम्हाला काहीही विचारित नाहीत अनुभव घ्यायचा. कधी डोळा पाहून येईल हे तुम्हाला सांगतात नाहीत, कधी कान. आता कीर्तन फार चांगलं चाललंय, पण जर का तिकडं पलीकडं डीजे वाजायला आणि शांताबाईचं गाणं लागलं, तुमचे गाणं तुम्हाला विचारणार का? जाऊन ऐकून मोकळे होतील का नाही?
मग इंद्रियांची गोष्ट अशी, त्याला नको म्हटलं का लईच उतड येतो त्याला. नको म्हटल्याच्या नंतर तुम्हाला सांगितलं जात, कीर्तन संपल्यानंतर इकडं पाठीमागे बोर्डाकडे कोणीच नाही पाहायचं, मंदिराकडे कोण नाही पाहायचं. नको म्हटलं का बारीक डोळा करून पाहणार जाणार. तुम्हाला सांगतो माणसाची प्रकृती तशी असते. ती रस्त्याच्या कडाला कुत्रा मेला, ती घाण तुमच्या नाकात गेली का खा 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 खा. आपण नाकाने तुम्हाला विचारलंय का वास घेऊ का नको? नाही विचारित ना. इंद्रिय तुम्हाला विचारितच नाहीत. ते कळत न कळत विषयाचा अनुभव घेतात. आणि किती वेगाने घेतात ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मिना ते देखुनी बकू, निधना ते रंकू, श्री देखुनी कामुकू प्रवृत्ती धरी. हा जीवात्मा इंद्रियाच्या द्वारा बाहेर जाऊन अनुभव घेतो म्हणजे घेतोच. कसा अनुभव घेतो तो? मिना ते देखून बकू. ज्या कालामध्ये बगळाच्या तळ्याच्या काठाला बसतो, डोळे झाकून बसतो, समाधी लावलेली असते त्यांनी. पण त्याची समाधी कुठपर्यंत असते? मासा पुढे येईपर्यंत. समजलं? मिना ते देखून निधना ते रंकू. एखादा कृपण मनुष्य असा, अतिशय लोचट, लय पिसाळ्यालं, आणि त्याच्या पुढे 2 तोळ्याची अंगठी पडलेली दिसवा त्याला. मग तो काय म्हणतो? 2 तोळ्याची अंगठी इकडे. जातो घरी, चहा बिहा पिऊन येतो, जेवण बिवण करून येतो, मग घेतो अंगठी. असं म्हणतो का तो? मग काय करतो? आता क्षणी एवढा उरलो तो का उलथा पालथा पळत जाऊन घेत होतो. मिना ते दे कोणी बघू, निधना ते रंगू. एखादा श्रीलंपट पुरुष असून त्याला एखादा स्त्री पाहावे का? श्री देखुनी कामुकू प्रवृत्ती धरी. काय दृष्टांत त्याच्यामध्ये? त्याचा वेग, त्या बगळा मासा कसा असा उचलतो, तुमचं पात पण लोव देत नाही तो. कृपण त्या अंगठीकडे किती वेगाने धावतो, श्रेण मनुष्य स्त्रीकडे किती वेगाने धावतो. दुसरा दृष्टांत आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खाला राधावे पाणी, भ्रमर पुष्पाचे घाणी, नाना सुटला सांजवणी वत्सू जायचा. जर एखादं धरण फुटलं छोटं मोठं, ते पाणी कुठून इकडे धावतं आणि किती वेगाने धावतं. आता दारी धरणारी काही माणसं असतील, ती मोठा दंड असून तुंबाचं पाणी असून जर का मध्ये फुटलं बार, मग त्याला विचार तुम्ही काय होतं ते. बाती टाकू नको बेजार, पण असं पळत आहे खाली, ते इतकं वेगाने पळत ते. खालारा धावे पाणी, भुंगा त्या फुलाकडे किती वेगाने जातो. आणि तिसरी गोष्ट, आता म्हाताऱ्याच माणसाला माहिती आहे, ते गावरण, तुमच्याकडे अजून गावरणी गाय आहेत भरपूर मला वाटतं. त्या गावरणी गाई संध्याकाळी रानातून आल्या आणि त्यांना पिळायला लागलं का, मग ते वासरं सोडायचे असतात. ते वासरं सोडत असताना 3 कार्यक्रम करतात ते. एक तर पाय तोडीत येत, एक तर खुटा तरी मोडीत येत, नाही तर दावा तरी तोडीत येत. आणि जर का हातातून वासरू निसटल्याच्या नंतर त्या गायीला बंदुकीतली गोळी लागल्यासारखं जाऊन धाडकन आडतं. ते जर्शीचं पळत आहे का तसं? नाही. जर्शीचं वाघरू कोण इकडे कोणाच्या कासात तोंड घालतं, आणि जी लात मारायची आणि ती आपली आई समजते. ते तसलं ते. मग ते गायीकडे जाणारं वासराचा वेग, फुटलेल्या पाण्याचा वेग, आणि त्या भुंग्याचा तिकडे जाणारा वेग, हे वेग फक्त लक्षात घ्या. तुम्हाला दृष्टांत सांगतो तो. आणि चौथा 5वा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पारवा जय किरटी, चढला नभाचे भेटी, आणि पारवी दिखुनी लुटी अंगाची सगळे. असं प्रेम करावं माणसाने. पण तसं प्रेम नाही करीत माणसं. चोट्ट प्रेम करतात, स्वार्थी प्रेम करतात. खरं प्रेम त्या पारव्याचं, पारवा कुठं जातो? आकाशात. आणि जर त्याने खाली पारवी पाहिली तर तो उतरायच्या भानगडीत पडत नाही. मग काय करतो? वरून तिच्या अंगावर अंग टाकून देतो. पारवा जय किरटी, चढाला नभाचे भेटीन, पारवी देखून लुटी अंगाचे सगळे. कशा करता सांगले तुम्हाला? पाठ ओव्यात म्हणून दाखवल्यात का तुम्हाला? त्या बगड्याला मासा उचलतो त्याचा वेग, आणि कृपण त्या सोन्याकडे धावतो त्याचा वेग, श्रेण मनुष्य पुरुष स्त्रीकडे धावतो त्याचा वेग, फुटलेलं धरण खाली पाहण्याचा वेग, भोंगा फुलाकडे जातो त्याचा वेग, वासरू सुटल्यानंतर गायीकडे जातो त्याचा वेग, त्या पारवा खाली पडतो त्याचा वेग. सगळा इतक्या वेगाने जातो. त्याप्रमाणे हा जीवात्मा इंद्रियाच्या द्वारा बाहेर जातो आणि विषयाचा अनुभव घेतो म्हणजे घेतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे ना घन गर्जना जैसा, मयूरवंडी आकाशा, ज्ञाता ज्ञे देखुनी तैसा धावची घे. याला ज्ञाता म्हणतात जीवात्म्याला. आणि ज्ञे याचा अर्थ बाहेरचे विषय असतात.
आणि ज्ञाता ज्ञे ते कोणी धावची घे असा धाव घेतो आणि अनुभव घेतो म्हणजे घेतो. मग असा अनुभव असतो, तो अनुभव सगळे घेतात, संतही घेतात, आपणही घेतो. त्या गोपीला अनुभव आला, आपल्या साधू संताला आला, आपला रोजचा अनुभव आहे. फरक दोन आहे. आपला अनुभव देशात, कालात आणि वस्तूत बदलतो. समजलं की नाही? आपला अनुभव देशात बदलतो, कालात बदलतो, वस्तूत बदलतो आणि अवस्थेत बदलतो. 4 प्रकार सांगितले. संतांचा अनुभव देशात बदलत नाही, कालात बदलत नाही, वस्तूत बदलत नाही, अवस्थेत बदलत नाही. हा संतांचा अनुभव असतो. विठाल 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 हा आपला अनुभव देश बदलला की अनुभव बदलला. हा 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 हा. आता ही माणसं आपली सगळे घोटणमध्ये बसलेली माणसं है मस्त काय छान. हीच माणसं जर पंढरपुरात जर गेली तर राम 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 चंद्रभागेश नारायण कायकडे बाबाचं मटण, तनपुरी बाबाचं मटण, मग मंगळवेळाचं ते आमकन, मग पांडुरंगाचं दर्शन, असे पळ 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 प्रदक्षिणा आमक तमक गंध. त्याच्याकडे पाहिलं वाटतं काय माणसं धार्मिक आहेत बाबा, काय भाविक आहेत, देवाने काय यांना प्रेम दिलं. कुठं? पंढरपुरात. पण तीच माणसं घोटणमध्ये पाहिले का तिथं पाहिलं का त्यांच्या पुढे धर्मराजा फेका, आणि इथं पाहिलं का दुर्योधनाने झक मारली त्यांची. काय झालं? देश बदलला. देश बदलला की आपला अनुभव बदलला, काल बदलला की आपला अनुभव बदलला. आता पहा बरं तुम्ही माग महिला पहा ना, कोण सखूबाई, कोण जनाबाई, कोण मीराबाई, कोण मुक्ताबाई. वा 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 वा, फार छान मस्त. बरोबर आहे का नाही? तुम्ही पण चांगले, कोण ज्ञानेश्वर महा, तुकाराम, वा वा, तुमचं पण चांगलं आहे. फक्त ही मंडळी लग्नाच्या मंडपात अशी बसते का? हा, आता ह्या छत लग्नाच्या मंडपात मंडप आहे तोच आहे, ह्याच ह्यात त्या लग्नाच्या मंडपात काय करतात त्या? हा, म्हणजे मी चिवचिव म्हणून हांदे बाय मला शिव्या दिले पाहिजे. बरं आहे का? त्या चिवचिव करतात. काही केलं त्यांच्या दोन्ही दोन पोलीस उभे गेले तर मधल्या सापटीतून बोलतात. काय बोलतात त्यांचं त्यांनाच माहिती, पण त्या बोलतात त्या गोष्टी. बरोबर आहे का नाही? का सप्ताहाचा काल वेगळा आणि लग्नातला काल वेगळा. सप्ताहात माणसं शांत बसलीत, हा काल वेगळा, आणि निवडणुकीचा काल वेगळा. काल बदलला की माणसं एवढे बदलतात. त्या लग्नाच्या कालात बिचाऱ्या महिलांना कुठून स्फूर्ती येते आणि कुठून शक्ती येते. लग्न कोणाचं, उठा ठेव कोणाला. लग्न शेजाऱ्याचं, बाई सकाळपासून अशी वैतागती, इकडं लुगडवड, तिकडं लुगडवड, इकडं पावडर. कोण पाहतं बाई तुला? कोणला कोणला वेळ पाहायला? लोकाला नाक खाजवायला वेळ नाही, तुला कुठं पाहते. पण तिला वाटतं इकडं लाल लावेल, तिकडं नक लावेल, इकडं काम करेल. एक बाई आली ती माझ्याकडे वाटी घेऊन, लाल वाटी. म्हणली बाबा तुमचं लाल करू का? म्हणलं बाई माझं राहू दे पांढरं. तुझंच लाल कर, पिवळं कर, वाटुळं गोटुळं लांबुळं तुझं काय करायचं कर, माझं राहू दे म्हणलं तेवढं पांढरं. म्हणजे याचा अर्थ लग्नाच्या कालामध्ये काल बदलला की आपलं अनुभव बदलतो. 2 गोष्टी झाल्या. देश बदलला की अनुभव बदलतो, काल बदलला की अनुभव बदलतो, आणि वस्तू बदलल्यावर अनुभव बदलतो की नाही? बदलतो. गाय पाहिल्यावरती पाया पडतो, गाढो पाहिल्यावर पाया पडतो काय? हा, हरिभक्तपर्यंत पाहिलं का? हो थांबा थांबा दर्शन घेऊ दे म्हणतो. आणि एखादा प्याताड पाहिला का त्याला 10-5 शिव्या देतो. पण ते काय तो काय पैसे दिलेत का त्याला प्याला? पिऊ दे तुला, का तू पी लागलेत, तुला काय ती नाही. ते म्हणत असतात. एकदा मी ते मालेगावात कीर्तन करत होतो. कीर्तन सुरू झालं, चालबिल झाली, बोलायला सुरुवात केली. आलं विचार असं एक छातीत आणि परीथ माझ्याजवळ. म्हणलं सरक, मला कीर्तन करायचं. अरे म्हणलं आता मी करतो, मग तू नंतर कर म्हणलं. ते नाही मला आता करायचं म्हणलं. अरे पण म्हणलं तू 10 रुपयाला, ते म्हणलं दारू चांगली असेल, तू पित जाय म्हणलं उद्यापासून. चल जाऊ द्या. कशा करायचं सांगत होतो. देश बदलतो, काल बदलतो, वस्तू बदलते. गाढो पायल्यावर पाया पडायची भावना होत नाही. गाय पायल्यावर पाया पड. आमच्या लहानपणी ते मिरगाचं नक्षत्र राहायचं, आणि मिरगाचं नक्षत्र आलं का मग ते मिरगाची किडी निघायची. आणि त्या मायला पूर्वीच्या काळ होता ते सगळं काम धाम उरलं का जेवायला बसायचं सगळ्या गल्लीत ते एका घरात कुठंतरी.
आणि ते जेवायला बसता बसता त्या काळात एवढे ढेकणं होते, मग त्या ढेकणाला काही सीमाच नाही बुवा. 2 गोष्टीला लय बरकत होती, 3 गोष्टीला. पहिले ढेकणं, दुसरी अव्वा आणि तिसरा शेंबूड. काय त्याला दुष्काळ पडलाय, कोणीकडे गेलंय ते आपल्याला तर काय अंदाजच आहे ना. अरे काय पहिली श्रीमंती पोरी हो, राम 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 राम. प्रत्येक बाईच्या डोक्यात कमीत कमी 500 ते 700. हा, कोणीकडून नाही. दुपारी महिला बसल्या तर गप बसायच्याच नाही, तिथीच्या पुढे तिथीच्या पुढे लागली माकडासारखी हिचकायला. आज काय तो काल राहिला नाही, म्हणजे दारिद्र्य गेल्या सगळ्या खलास. आणि एवढे ढेकणं घरामध्ये, कोणत्याही बी त्या बाजा असं गोधडी असं, एका गोधडीला कमीत कमी 1000-1500 ढेकणं. झटकली का सगळं खाली लाल भडक. एवढे ढेकणं. ते ढेकणं एवढ्या वा. आणि शेंबडाचं तर काय आता काय दुष्काळच पडलाय त्याचा. पहिले लहानपणी एवढी बरकती त्याला. राम राम. आम्ही शाळेत जायचो त्या काळात, कोणाचा हिरवा तर कोणाचा पिवळा, तर कोणाचा फार घट्ट, तर कोणाचं पातळ पाणी. आणि ते पुसायला काय रूम आले, मग ते इथं हे पुसायचं असतं. हां, तुम्हाला अनुभव आहे. असं पुसून इथून तुटून जायचं. ते असं इकून तुटलं का मग इकून सुरू करायचं. इकून तुटलं, दोन्ही तुटलं का मग पाहून घे चांगलं. भाऊ तुम्ही भाग्यवान आहेत, तुम्हाला 4-4 आणि 5-5 ड्रेस आहेत. अरे आम्हाला एकदा आईने अंगात घातलं का जन्म ठेपच त्याला. बस 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 बस. एकमेव अद्वितीय ब्रह्म. मग ते खालून सुरू करायचं. इथून तुटलेलं, खालून तुटलेलं, गळ्यात नुसती पट्टी, एकमेव अद्वितीय ब्रह्म. चल जाऊ द्या. ते पूर्वीच्या काळातली गोष्ट होती. आता सगळं बदललंय. ते आता कशा काय सांगत होतो मला, व्यक्ती वस्तू. हां, ते ढेकणं सांगत होतं ते. मग ते जेवायला बसले का महिला, मग ते जेवता ते मिरगाचा खेळ निघायचा. आणि मिरगाच खेळली, उठली बाई का की करंटा घेणार, ती मिरगाच खेळ तिथे कुंकू घालणार, तर की पाया पडणार. करंटा खाली ठेवायची, तिकडून ढेकत आला का टचकन मारणार. आता ढेकण टचकन मारायचं, त्या मिरगाच्या किड्यावर कुंकू टाकायचं आणि त्या किड्याला मग ते ढेकणाला टचकन मारायचं. आता तुझे काय बापाच खाल्लं यांनी, आणि यांनी कुठून 10 खंडी धान्य दिले. पण वस्तू बदलली, व्यक्ती बदलली की आपले अनुभव बदलतात. 3 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. देश बदलला की अनुभव बदलतो, काल बदलला की अनुभव बदलतो, व्यक्ती बदलली की अनुभव बदलतो. आणि शेवटची गोष्ट, अवस्था. सगळ्यांना स्वप्न सारखे पडत नाहीत, जागृती सगळ्यांची सारखी नसते, आणि स्वप्नही सर्वांच्या, सुषुप्ती सर्वांची सारखी नसते. अनुभवाप्रमाणे, संस्काराप्रमाणे विषय संपवतो. आपला अनुभव देशाने, कालाने, वस्तूने, अवस्थेने बदलतो, पण संतांचा अनुभव देश, काल, वस्तू यांनी बदलत नाही. हे मी उपोद्घात का सांगतो, लक्षात ठेवा. तो देशात, कोणत्या देशात अनुभव संतांचा बदलतो का? नाही. परमात्मा हा व्यापक आहे. शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला कळ, बाप रुक्मादेव विठ्ठल सकळ. असे विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाय. कोणत्याही देशात अनुभव परमात्म्याचा असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, मुनी मानसी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. पुरीचे दैवत विठ्ठल गोदर्शित. विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे. विठ्ठल पुरीचे दैवत
विठ्ठल लीला मोलाचीला विठ्ठल आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची विठ्ठल विस्तारला जनी सप्तहे पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसे कोणत्याही देशात संतांचा अनुभव बदलत नाही एक कोणत्याही कालामध्ये परमात्मा हा नित्य आहे नित्य सर्वगत स्थाणु रचलोयम सनातन अर्जुन हा नित्यो आचळो हा शाश्वतो सर्वत्र सदादितू परिपूर्ण हा परमात्मा हा नित्य आहे असा त्यांचा अनुभव असल्यामुळे कोणत्याही कालात त्यांचा अनुभव बदलत नाही दोन आणि कोणत्याही अवस्थेमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे त्यांची जी सुषुप्ती ते स्वप्न आणि जे स्वप्न ते जागृती जागृत स्वप्न सुषुप्ती ना आठवे आणि पाहता आनंद साठवे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात ज्या ज्या अवस्थेत आहे त्या त्या अवस्थेत अनुभव कोणाचा आहे पांडुरंगाचाच आहे महाराज म्हणतात जागृत काय जागृत स्वप्न सुषुप्ती पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग झाली पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग झाली पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग तिन्ही अवस्थेत अनुभव पांडुरंगाचा देशात कालात आणि अवस्थेत संपला विषय वर पहा माझ्याकडे वस्तूच्या बाबतीमध्ये कोणती वस्तू कोणती व्यक्ती पाहिली तर संतांचा अनुभव बदलला नाही त्या गोपीचा अनुभव बदलला नाही हे मला सांगायचे तुम्हाला कारण का 5व्या अध्यायात भगवान सांगतात या ठिकाणी शुनीचैव पाकेच विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिने पुढे पुढे काय रे शुनीचैव शोपाकेच पंडित समदर्शन गाढव पाहू द्या चांडाळ पाहू द्या हत्ती पाहू द्या गाय पाहू द्या कोणीही सर्व काय सर्वभूती पाहे एक वासुदेव समजलं त्याप्रमाणे कोणती वस्तू पाहिली तर प्रत्येक वस्तूत परमात्माच आहे हा अनुभव ज्ञानी महात्म्याला असतो हा अनुभव भक्ताला असतो हा अनुभव गोपीचा होता म्हणून तिला दही नव्हतं दिसत तिला दही हरी दिसत होता तिला दूध नव्हतं दिसत तिला दूध हरी दिसत होता तिला लोणी नव्हतं दिसत तिला लोणी हरी दिसत होता जगत दिसत नव्हतं जगत हा हरीच होता अभंगाच्या पहिल्या चरणात की भुलरी नारी होनी की भुलरी नारी भुलरी नारी होनी की भुलरी नारी होनी की भुलरी नारी होनी की भुलरी विकिता मोरत घ्या मनहारी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी विकिता मोरत घ्या मनहारी देखिला डोळा बैसला मनी देखिला कोणे की भुलली नारी विकिता गोरस घ्या मनहारी विकिता गोरस घ्या मनहारी विकिता गोरस घ्या मनहारी कोणी की भुलली नारी
कोणी की भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ही अवस्था प्रथम भुलल्याशिवाय येत नाही. पहिलं जगत भुलावं लागतं, शरीर भुलावं लागतं, इंद्रिय भुलावी लागतात, जीवत्वाचा बाध होतो आणि मग परमात्म्याशी सद्रूप चिद्रूप आनंदरूप अशा परमात्म्याशी अभेद ज्ञान झाल्याच्या नंतर त्या संत महात्म्याचे अनुभव असे असतात. त्या गोपीचा अनुभव असा होता म्हणून ती अशी भुलली. भुलली याचा अर्थ याला म्हणतात अवस्थांतर आपत्तीही. म्हणजे पहिली अवस्था टाकून दुसऱ्या अवस्थेला प्राप्त होणं याला भुलणं असं म्हणतात. बरोबर आहे का नाही? पूर्वीच्या काळामध्ये लग्न राहायचे, गावात लोक जमायचे, स्वयंपाक कोणी असायचं, मग ते एखादा येडा असायचा, येडा कोणतरी येडा असायचे. मग ते येडं आलं का कुठं कागद गोळा कर, फडके गोळा कर, असं ते येडं त्याला तिकडं पाहायचं. ते लोक त्याला म्हणते ते जाऊ दे, त्या येड्याची काय नादी लागतात, कुठं ते येड्याचे कुठं नादी लागतात, त्याला लोक येडं म्हणायचे. आणि तो दगड कागद गोळा करणारे लोकांचा ते कसे येडे आहेत पहा, माझ्याकडे कसे पाहतात. आता खरे येडे कोण आहेत? तो यांना येडं म्हणतो आणि ते याला येडं म्हणतात. खरं येडं कोण आहे हो? हा, तुम्हाला दोघातला काहीच फरक नाही कळत. हा, अरे त्याच्या दृष्टीने हे येडे आहेत आणि याच्या दृष्टीने ते येडे आहेत. त्याचं कारण काय? तो ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत ते नाहीत आणि ते ज्या अवस्थेत आहेत त्याच्या अवस्थेत हा नाही. संत ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत आपण नाहीत आणि आपण ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत संत. ह्या अवस्थेला भुलल्याच्या नंतर ही अवस्था येत असते. असं आहे, जगजोगी जगजोगीन जाग जाग बोलती. मग काय ते जाग जाग बोलते काय पुढे? जागता जागता जग आणि मग देव. एकाचा बाद झाल्याशिवाय दुसऱ्याची कशी काय प्राप्त होत असते. आणि त्यामुळे तुम्हाला एक अवस्था टाकून दुसऱ्या अवस्थेत जाणं त्याला भुलणं असं म्हणतात. अवस्थांतर आपत्ती. पहिली अवस्था टाकून दुसऱ्या अवस्थेत जाणं त्याला म्हणतात भुलणं. आणि भुलण्याचे कारण काही पण असू शकतात. व्यवहारामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा माणसं भुलतात. म्हणजे कशाने भुलतात ते? बरं, भयाने भुलतो, भीती वाटली का त्याला भुलत, भयाने भुलतो, भ्रमाने भुलतो आणि आनंदाने पण भुलतो. तसंच एखाद्या गुणाने भुलतो. गोपी कशाने भुलली होती आणि तिची परिस्थिती अशी काय झाली? ते भय वाटल्यानंतर मनुष्य भुलतो. तुम्हाला उदाहरण सांगतो. भीती वाटली का भुलतो तो. खूप उदाहरण तुम्हाला सांगतो. एखाद्याच्या घरी जर चोर आले आणि भुलल्यानंतर दोन गोष्टी घडतात. एक तर त्याची भाषा बदलते आणि दुसरी त्याची क्रिया बदलते. जर एखाद्याच्या कोणाच्या घरी चोर येऊ नये म्हणा, पण जर त्याच्या घरी चोर आले मग तो काय करतो? काय करतो तो ऐका रे लोक हो, माझ्या घरी चोर आलेले आहे, कृपया तुम्ही मला मदतीला या, असं म्हणतो का? काय म्हणतो? चोय 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 चोय. मग चोर काय तुला पाठ नाही का? तुझी काय बोबडी वळली? आणि रोजचा रस्ता हा दिसतोय त्याला हे टाकून कुपाटीत घुसणं इथे पडत येत माणसं. रोजची माणसं असतात ते. काय बदललं? भाषा बदलली आणि क्रिया बदलली. कशाने बदलली? भीतीने. भुललं आणि झालं सगळं हे असं. ते भुलल्याच्या नंतर असं होत असतं. एक मनुष्य गंगेला स्नान, पूर्वीच्या काळात गंगेला स्नान जायचे, नदीला स्नानाला गेला स्नानाला बागला, धोतर घेतलं, चालला दात घासीत गेला तिथं बसला. खाली बसायचं भलता काळा झरणा. अरे बापरे, मला साप साप साप. जेव्हा पळाला मागं, इकडून लोक चालू, अरे गोविंदराव काय झालं? मला अरे बाप म्हणला, एवढा साप म्हणला, लय घाबरलो म्हणला. असा घाबरलो गंगा बागलात घेतले धोत्राच्या काठाकाठाने, धोत्राच्या काठाकाठा. अरे गंगा बागलात घेऊन धोत्राच्या काठाने पळतो का धोतर बागलात घेऊन गंगेच्या काठाने पळतो? पण म्हणतं का नाही ते? आमच्याकडे पिंपळगाव आहे, तिथं माळवी पिंपळगाव आहे ते. हां, मग ते पिंपळगावचं एक जात होतं ते नगरला मिशन शिकायला, शिलाई मशीन शिकत्या जुन्या काळात. ते त्याला उशीर झाला, आलं तिकून. तिथं मध्ये पंपिंग स्टेशन आहे, तिथं खूप खड्डा आहे, बाबळी आहे, तिथं फार भीतीदायक होतं ते. आलं तिकून ते सायकलीवरती. त्याला भेटले 2-4 चोर. ते झाले चोरले. कोण तो सांग, कुठं चालला? दिला चोरांना दम. आता हे इतका घाबरला
ते म्हणजे शिंपळगावचा पिंपी, शिंपळगावचा पिंपी. अरे पिंपळगावचा शिंपी म्हण ना भाले माणसा. शिंपळगावचा पिंपी काय म्हणतो? शिंपळगावचा पिंपी रे, पिंपळगावचा शिंपी म्हण. पण मनुष्य भीतीने भुलतो. भय वाटल्यानंतर भयाने सुद्धा तो भुलतो. आनंद जर झाला तर आनंदाने पण तो भुलतो. अति आनंद झाला. कोल्हापूरचा राजा आला सतरंजी आथरा असं म्हणणं त्याला. जर आनंद झाला तर राजापूरचा कोल्हा आला आणि आथरंजी सातारा. आज होतं की नाही? का होतं ते? आनंदाने भुलतो. एका ठिकाणी आम्हाला फार जुनी गोष्ट आहे ती. कार्यक्रमाला गेलो होतो आम्ही आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर आता घरामध्ये महाराज आल्यानंतर आता एखादी मावशी बिचारी बहुतेक मायाला सगळ्या धार्मिक असतात, त्यांना खूप आनंद होतो. महाराज आले, महाराज आले, महाराज आले. बाईचा पायच खाली टेकाना. मग आता महाराज का चहा पित नाहीत, बरोबर माणसं होती बघ चहा करायचा. आणि मग काय विचारतात त्या आनंदाला? नाही, या आनंदाशी जोडा. बाईला एवढा आनंद झाला, चहा ठेवला आणि चहा खळा 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 उकळला ना, त्याच्यात दूध टाकायचं. पण दुधाचा आणि ताकाचा तांब्या शेजारीच होता. अजून तुम्हाला काय नाही कळलं ना? तिकडं मैरांना कसं कळलं पहा, तुम्हाला नाही कळलं का ते? काय त्या आनंदाच्या भरामध्ये दुधाच्या ऐवजी ताकाचाच तांब्या पालथा केला. काय झाला कार्यक्रम? भुलण्याचा कार्यक्रम. आणि कशाने भुलली? आनंदाने भुलली. भयाने भुलतो, आनंदाने भुलतो. तसंच माणसाला भ्रमाने पण भुलतात माणसं. हनुमंतरायाची गोष्ट आहे, तितक्या लांबलचक नको सांगायला तुम्हाला. पण हनुमंतरायाला भ्रम झाला होता. काल नेहमी राक्षस आला होता तो. झालं का नाही भ्रम? साधूच वाटला होता त्यांना तो. पण जाऊ द्या तो. तर तसं या ठिकाणी गोपी भुलली. मग कोणाला भुलली? भगवंताच्या रूपाला भुलली, भगवंताच्या गुणाला भुलली, भगवंताच्या भाषेला भुलली. आणि भुलल्याच्या नंतर तिची ही परिस्थिती झाली. विठाल 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 पाहिल्या वेधलावी पैसे जीवे जडोल्या. भगवंताच्या रूपाला भुलली. भगवंताचं काय? भगवंताचं नाम रूप धाम हे सगळं अत्यंत अलौकिक आहे. आणि म्हणून ती गोपी अशी भुलली. भगवंताचं रूप असेल, भगवंताचं नाम असेल आणि भगवंताचा वेणू असेल. भगवंताच्या वेणूने आतापर्यंत कोणला भुलवून टाकलं हे वाङ्मय गच्च भरलंय. भागवतामध्ये एक वेणूगीत एक स्वतंत्र आलेलं आहे प्रकरण ते. असा भगवंताचा वेणू अत्यंत गोड होता. आणि म्हणून तो वेणू वाजवला. राजा परीक्षित शुकाचार्य सांगतात, राजा अरे ज्या काळात भगवान गोपाल कृष्णाने वेणू वाजवला तर त्या काळात गोपी कशा भुलल्या म्हटले. इति वेणुरवं राज्यं सर्वभूत मनोहरं श्रुत्वा व्रजश्रिया सर्वा वर्णयन्ति भिरे भिरे. इति वेणुरवं राज्यं सर्वभूत मनोहरं. सर्व भूतांच्या मनाचं हरण करणारा असा वेणू. आणि सगळे भुलले महाराज. काय भुलले? गायी भुलल्या, यमुना भुलली, पक्षी भुलले, सूर्य भुलला. सगळे भुलले. सगळ्यांच्या क्रिया बंद पडल्या आणि काहींच्या क्रिया विचित्र झाल्या. याला भुलणं असं म्हणतात. काय काय भुललं, कोण कोण भुललं तिळोबऱ्या वर्णन करतात. कारण भगवान गोपाल कृष्णाचा वेणू इतका गोड होता. किती गोड होता? मधुर मधुर वाजवितो वेणू. मधुर मधुर वाजवितो वेणू. मधुर मधुर वाजवितो वेणू. मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळा नंदनून नंदाचा, सावळा नंदनून नंदाचा. मधुर मधुर वाजवितो वेणू. मधुर मधुर
वाजवितो रे मधुर मधुर वाजवितो मधुर मधुर वाजवितो हातने गोपिका वेदिया पाटलाल्या ब्रह्मसुखा पाटलाल्या ब्रह्मसुखा पाटलाल्या ब्रह्मसुखा मधुर मधुर वाजवितो रे मधुर मधुर वाजवितो मधुर मधुर वाजवितो मधुर 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 वाजवितो वेणू. परिणाम काय झाला? सगळे भुलले, यमुना वायाचे थांबले, पक्षी उडायचे थांबले, गायी चरायच्या थांबल्या, बछडे प्यायचे थांबले. भुलल्याच्या नंतर क्रिया बंद पडते, शब्द बंद होतात. नाथ महाराज म्हणतात, भुलविले वेणुनादी वेणु वाजविला गोविंदे, भुलविले वेणुनादी. पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निजळ, भुलविले वेणुनादी. तृणचरे लुब्ध झाली, पुच्छ वाहुनिया ठेली, भुलविले वेणुनादी. नादन समाये त्रिभुवनी एका भुलला, जनार्दनी एका भुलला, जनार्दनी भुलविले वेणुनादे. पांगुळले यमुना जळ, पाणी व्हायचं, नदी व्हायची थांबली. तृणचरे लुब्ध झाली, पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चित. पक्षी उडत होते, असे दोन पंख केले, तसेच तटस्थ राहिले. गायी चरत होत्या, चारता चारता तटस्थ राहिल्या. पुच्छ वाहुनिया ठेली, जसे शेपटाचे आकडे वर केले ते तसेच राहिले. बछडे प्यायला लागले की तोंडात चढ धरलं, तसं स्थिर राहिलं. गायी चरत होत्या, तोंडामध्ये गवताचा घास होता, तशा स्थिर राहिल्या. निळोबऱ्या फार गोड वर्णन करतात. निळोबऱ्या म्हणतात या ठिकाणी काय, तृण जलचरे भूचरे खेचरे वनचरे, लुब्ध होऊन या वेणूच्या सोरे, राहिली तटस्थ मानस शरीरे, नेनती वैर भाव एकत्र परस्परे हो. मुंगूस आणि सर्प एकत्र, हरिण वाघ आणि गाय एकत्र, हरिण आणि वाघ एकत्र, म्हणजे सगळं इतकं वैर भाव विसरले, सगळं विसरले. सूर्य चालायचा थांबला, वारा वाहायचा थांबला, गाई चरायची थांबली, बछडे प्यायचे थांबले. पवन निश्चलचे होऊन या ठेला, आस्तमाना जाऊ सुर विसरला, वच्छन पिती देह भाव गेला, मुखीचा कवळ गाय मुखीच राहिला हो. सगळी क्रिया बंद पडली. याचा अर्थ भगवान गोपाल कृष्णाच्या वेणूने सर्व बंद पाडून टाकलं, सगळं बंद पाडून टाकलं. नाथ निळवरा सांगतात, स्वानंदाचा
आला महापौर गजानंदाचा आला महापौर कृष्ण वेणुध्वनी लोभले अवतार कृष्ण वेणुध्वनी लोभले अवतार निघताती प्रेमाचे पाझर नेत्री निघताती प्रेमाचे पाझर निळावरे देई देहारावर रो निळावरे देई देहारावर रो ऐसा जनमान मोहन रंगवा ऐसा जनमान मोहन रंगवा ऐसा जनमान मोहन रंगवाला ऐसा स्वानंदाचा लामापूर कृष्ण वेणुध्वनी लोभाले अंतर नेत्री निघताती प्रेमाचे पाझर निळामणी देही ध्यानावर विसरल्या घर विसरल्या दार विसरल्या पती विसरल्या देह भाव विसरल्या याला भुलणं म्हणतात. कोणी की भुलले नारे. भुलणं म्हणजे बदल होणं. बदल होणं आपल्याकडे बदल होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अरे ती गोपी धुणं धुवायला गेली धुता धुता पुढचा हात पुढे मागचा हात मागे वरची पापणी वर खालची पापणी खाली दिया आठवत नव्हता मूल आठवत नव्हतं खाणं पिणं आठवत नव्हतं. याला काय म्हणतात हे भुलण्याचा कार्यक्रम. काय भुलली महाराज काय भुली. तुकाराम महाराज म्हणतात चिरे चोळ्या त्या धुता विसरते चिरे चोळ्या त्या धुता विसरते ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती लक्ष लागले कृष्णमूर्ती. कोण नाठवे कोण कुळयाचे कोण नाठवे कोण कुळयाचे. झाल्या तटस्थ 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 सकळ नेत्रपाती हो झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती हो. ऐशा गोपिकाच्या कामातुर नाही ऐशा गोपिकाच्या कामातुर नाही चित्त विवळते देखावया चित्त विवळते देखावया हरी चिरे चोळ्या त्या धुता विसरते ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण. अरे कोण नाटवे कोण कोण कोळयाती. झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती. काय अवस्था महाराज भयंकर कठीण गोष्ट महाराज. आपल्यासारख्याला ती अवस्था स्वप्न नाही पडत राव आपल्याला. बदलच नाही कधी. 100 कीर्तन ऐकले 100 वाऱ्या केल्यात 100 पारायण केलेत 100 महाराज गुळगुळे करून खिशात घातलेत काही परिणाम नाही. नुसते दगडासारखे तसेच महाराज. अरे काय करता परमार्थ काय करून सवे त्याला. कालचा जर बदल होत नसेल पोत पेरितो पोतभर आणि तो कशाला झक मारायला पेरितो. अरे बदलल्याचा फोटो नाही निघत. बदल्याचा निर्णय देव नाही देत. बदल्याचा निर्णय संत नाही देत. स्वसंवेद्य प्रश्न आहे. काल मी काय होतो आणि आज माझं काय झालंय. आपल्याला बदल आपण आपला ठरवा लागतो. बदल होण्याची अपेक्षा नाही महाराज. टोपले टाकायचे फक्त. सप्ताह 7 दिवस टाकलं टोपले. कीर्तन 2 तास
टाकलं टोपलं. चाल म्हणायची, टाकलं टोपलं. वारी करायची, टाकलं टोपलं. अरे पण परिणाम काय? परिणाम काय? परिणाम काय? बदलय का काय? काय नाही बदलत महाराज. इतके निर्लज्ज मन झालेत ना आपले, इतके गुळगुळी झालेत मन. काही नाही. आपल्याला पापाचं काय वाटत नाही. दिवस गेले तुमचे काय माझे काय, पापाचं काय वाटत नाही. दिवस गेल्याचं काय वाटत नाही. वयाचा सूर्य मावळा हे पण काय वाटत नाही. फक्त चाल, डोळे झाकून चालणे. गोपी बदलले की नाही, संत बदलले की नाही. माझा अनुभव महाराज, 4थी शिकलेला माणूस मी, ब्रह्मसूत्राचे पाठ सांगतो. बदललो ना मी बदललो. मला काय येतं? अरे बांधावरचा मराठ्याचा शेतकऱ्याचा माणूस, त्याला काय ग म्हणता ढ येत नव्हतं. संतांचा पावर केवढा आहे, परमार्थाचा पावर. बदलतो माणूस, बदलत नाही अशी कसं काय? पण ज्ञानेश्वरी पाठ करून नाही बदलत, गाथा पाठ करून नाही बदलत, कीर्तन भजनान नाही बदलत. त्यांनी ठरावं लागतं मला बदलायचं. हे साधनं असतात. हे उपकरण आहेत तुम्हाला. हे उपकरण आहेत तुम्हाला. कीर्तन हे उपकरण आहे. भजन पूजन हे तुम्हाला सहकार्य येते. ते नाही तुम्हाला बदलू शकत. हे का यांनी जर बदललं तर मग लोकांनी गाथे पाठ केले तर ह्याचा अर्थ मनाला ज्या काळात दुराचाराची पापाची लाज वाटते त्या काळात समजलं का ती टाकून देतं ते, आणि मग बदल होतो माणसात. त्या गोपी बदलल्या, जनाबाई बदलली, मुक्ताबाई बदलली, मीराबाई बदलली. अरे जनाबाई, मुक्ताबाईची गोष्ट सोडा, हे जनाबाई झालं, हे प्रपंचातलीच माणसं होते. हे आपल्यासारखी भोगातलीच माणसं होती, पण बदलली ती माणसं सगळी. का सावतामारांची गोष्ट काय, शेतकरी माणूस. गोरबाकाची गोष्ट काय, चिखल तोडवणारा. चोखामारांची काय गोष्ट, ही माणसं बदलली आणि संत भूमिकेला प्राप्त झाली. शबरी बदलली महाराज, आणि जगाला वंद्य झाली ही माणसं. म्हणजे आपला बदल होऊ शकतो. त्या गोपी बदलल्या, त्यांच्यावरती परिणाम झाला. कोणाचा? बऱ्याच लोकांच्या मनावर परिणाम होतो. कथा ऐकतो, कीर्तन ऐकतो, काही नाही. काही जीवाची वाट पाहतात आणि काही घड्याळाची वाट पाहतात. कधी काठावर जातो. आणि मग बऱ्याच वेळा अशी काही गोष्ट होते, कोरम पुरा करायचा असा प्रकार होतो. त्या गोपी बदलल्या. आणि किती बदलल्या? कमीत कमी तो तरी कथा चालली तोपर्यंत तरी, कीर्तन चाललं तोपर्यंत तरी. असे भाविक असतात, त्या नेत्रातून घळघळा पाणी गळतं त्याच्या. एखादी बाई, एखादा पुरुष, आणि त्या शेजारी त्याच्याकडे बिटी पाहत, याला काय झालेलं रडायला. आता या दगडाला काय कळायचंय ते, ह्या बाईला काय झाले रडायला. अरे तिचं अंतकरणातून प्रेम बाहेर पडतंय ते. आणि मग ज्या दिवशी तुमच्या अंगावर शहारे येतील, ज्या दिवशी तुमच्या डोळ्याच्या कोरा ओल्या होतील, एकांतात बसा, एकांतात पूजा करून पहा ना तुम्ही, एकांतात जप करून पहा, एखाद्यात भजन करून पहा. काय होते अनुभव तर घ्या तुम्ही. कसे अंगावर शेर येतात, कसे डोळ्यातून पाणी येतं. असं तुम्ही एकांतात होऊन असं भगवंताला का कोणत्या रूपाने पूजा कर, नामजप कर, एकटा गळ्यात विना घालून भजन कर. सगळ्या खोल्याचे दार लावून घे, भजन कर. बरं काय होतं तुझे मनोर परिणाम होतोय का नाही? माझे अनुभव सांगतोय मी तुम्हाला. बदल होतो महाराज. त्या गोपी बदलल्या, भुलल्या. कोणी एकी भुलली नारी ही भुलली. कुठपर्यंत भुलली ती? नाथ महाराज म्हणतात, आरे सावळिया कसे वाजवली मुरली. आरे सावळिया कशी वाजवली मुरली. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पिता पडली गाणी. विवळ झाले अंतःकरणी. मी घरदारा विसरले, मी घरदारा विसरले. आरे सावळिया वाजवली मुरली. आरे सावळिया कशी वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ बाण, अरे तिने हरिला माझा प्राण. संसार केला दाना दीन, योनी हृदयी संचरली. अरे सावळी. काय केला संसार दाना दीन? अरे कशाच काय? चूल पेटली तसेच राहिली, भाकर मिळाली तसेच राहिली, आमकं केलं तसंच राहिलं, डोकं विचरायला लागली. नाथ माणूस एक मोठी गवळणी वाचून पाहते.
काय होतं ते एवढं सांगायला मला वेळ नाही तुम्हाला. हे सगळं विसरून गेली महाराज. ती म्हणते तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान आणि घर सोडोनी धरले रान. आणि पुढे काय, मी वृंदावनी गेले नाही, मी वृंदावनी नेले. त्या वेणूच्या स्वराने तिला वढून आणलं, कारण ती सगळी भुलली होती. ती इतकी भुलली का तिला वढून आणलं. म्हणून वेणूचा स्वर त्या गोपीने भगवंताचं रूप, भगवंताचं नाम, भगवंताचे गुण, त्याचं नाम दिला धान, हे सगळं माणसाचं मन हरण काय हरिणे माझे हरिले चित्त, असं त्याचं मन, त्याचे सगळे गुण या ठिकाणी काय करतात, ते माणसाला वेधून घेतात. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कोणी एकी भुलली कशाने, त्याच्या नामाने, त्याच्या रूपाने, त्याच्या गुणाने, त्याच्या वेणूने वगैरे पुष्कळशी प्रमाण आहेत. आता एवढं सांगायला नको आपल्याला वेळती. आणि अशी गोपी भुलली. मग तुकाराम महाराज म्हणतात भुलल्याच्या नंतर काय केलं त्यांनी, तर तिची अवस्था काय बदलली, हे उत्तरार्धात महाराज म्हणतात. कोणी एके भुलले नारी विकिता घोरस घ्या म्हणे हरी, विकिता घोरस घ्या म्हणे हरी, विकिता घोरस घ्या म्हणे हरी. कोणी एके भुलले नारी विकिता घोरस घ्या म्हणे हरी, विकिता घोरस घ्या म्हणे हरी, विकिता घोरस घ्या म्हणे हरी. कोणी एकी भुलली नारी विकिता घोरस घ्या म्हणे हरी, विकिता घोरस घ्या म्हणे हरी, विकिता घोरस घ्या म्हणे हरी. कोणी एकी भुलली नारी विकिता घोरस घ्या म्हणे हरी, विकिता घोरस घ्या म्हणे हरी, विकिता घोरस घ्या म्हणे हरी. अशी गोपी भुलल्याच्या नंतर गोकुळातून मथुरेला दहीदूध विकायला निघाली महाराज. आणि दहीदूध विकायला निघाल्यानंतर आता गोकुळातल्या गवळणी ह्या भोळ्या असतात. मथुरेतलं काय झालं तर शहरातल्या गोपी आहेत त्या, आणि मग ह्या रोज जायच्या, विकिता गोरस घ्या म्हणे हरी असं म्हणायच्या त्या. आणि मग त्या मथुरेतल्या गवळणी म्हणजे का गं, ह्या तर रोज दहीदूध विकायला येतात, आणि काय मग उगाच बावळसारखं गोविंद घ्या, हरी घ्या, दामोदर घ्या, आणि ह्या असं काय म्हणतात. आणि मग त्यांनी ठरवलं, म्हणजे काय ठरवलं, उद्या ह्या गोकुळातल्या आल्या तर बस त्यांना सांगायचं हरी द्या. म्हटलं का त्याच्यापुढे भांडं करायचं, याच्यात हरी दे, याच्यात दामोदर दे, एकात हे दे. आणि जर का दही दूध दिलं का डोक्यात काठी घालायची. ठरलं असं. कोणाचं, मथुरीच्या गवळणीचं. सगळ्यांचं महामंडळ झाला, अध्यक्ष उपाध्यक्ष ठरला. सकाळी गोकुळाच्या गवळणी आल्या, याने दांडक्या सगळं गेले तिथं दही दूध घ्यायला. आणि ठरल्याप्रमाणे या गोकुळातल्या गवळणी त्यांचं सुरू झालं. गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे. तव तव हासती मथुरे जागे, तव तव हासती मथुरे जागे, तव तव हासती मथुरे जागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरे जागे. आल्या बाबा त्या, आल्या सगळ्या भांड घेऊन. ऐक मला गोविंद दे, ऐक मला दामोदर दे, ऐक मला हरी दे. डेऱ्यात माप घातलं का, जर का दहीन दूध दिलं, हे बघ काठी, डोक्यात काठी, दांडकाचं दांडकं मोठी. आता कोण ह्या वानगडीत पडेन आता, कोणी दही दूध द्यायला तयार नाही. पण तिथं एक माझ्यासारखी खमकी होती, ये इकडं म्हणजे, तुला दही पाहिजे, हरी पाहिजे ना, ये इकडं, दामोदर पाहिजे, ये इकडं म्हणजे. सगळ्याला जे पाहिजे ते मिळेल माझ्याकडे आणा म्हणे. घातलं डेऱ्यामध्ये माप. आणि डेऱ्यामध्ये माप घातल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणतात, अरे तो दहीच काय, झक मारून जसं पाहिजे तसं होतो, जैशी जैशी वेळ पडे आणि तैसे तैसे होणे घडे. ज्याचा जैसा भाव तसा त्याला भगवान त्या ठिकाणी काय ते तसा बनला ना तो. महाराज तिचा भाव आणि तिची भक्ती एवढी ताकद होती. नाथ महाराज म्हणतात डेऱ्यात माप घातलं, कोण हरी म्हटलं का हरीचंच रूप यायचं. त्याचं कारण काय,
त्याचे दोन उत्तर आहेत. भक्तीचं सामर्थ्य, तिच्या भावनेचं सामर्थ्य इतका असं होतं. नाथ महाराज म्हणतात असंच आहे, उचंबळे गोरस सांडे बाहेरी. काय तिसरं चरण ते, दुडिया माझा रे कानोबा झाला भारी, दुडिया माझा रे कानोबा झाला भारी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी. तू सावध नाही राहिला बाई, सगळी हवा गेली निघून, मग तू आज राहिला. म्हातारे माझा सांभाळून घ्यायचा. जाऊ, दुडिया माझारी कानोबा झाला भारी, आणि उचंबळे गोरस सांडे. दुडिया माझारी कानोबा झाला, त्या डेऱ्यामध्ये तो दयाचा हरी बनला, तो दामोदर बनला, तो जे पाहिजे तो बनला. याला भक्तिशास्त्राचं उत्तर असं म्हणतात. कोणी एकी भुलले नारीन विकिता गोरस, पण घ्या म्हणे हरी. त्याला खात्री होती हे दही नाही दूध नाही, हा हरी आहे. हे भक्तिशास्त्रातलं उत्तर आहे. आणि तत्वज्ञानातलं उत्तर असं आहे, ज्या काळात अधिष्ठानाचं ज्ञान होतं त्या काळात आद्यस्थ वस्तू हे अधिष्ठान रूप असते. जर तिला त्या संत महात्म्याला परमात्म्याचं सद्रूप चिद्रूप आनंदरूप असं जर जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं तर जगत जगत राहत नाही. जसं रज्जूचं ज्ञान झालं की सर्प निवृत्त होतो. मग सर्प कुठं जातो? अरे जातो कुठं तो? दिवस उगल्यावरती अंधकार कुठं जातो? कुठं जातो? काय पळून जातो काय कुठं? ते प्रकाश तम हे प्रकाशरूप होऊन जातं ना, ते नसतंच ना, ते पण पटल आलेलं असतं. तसं रज्जूच्या ठिकाणी सर्प नसतोच, पण अज्ञानाने दिसतो. तसं जगत नाहीच. मग काय आहे, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. म्हणजे त्यांची दृष्टी, परमार्थ करायचं म्हणजे काय शरीर बदलायचं काय? नाही नाही नाही. पण आपल्याला भानगडी पडतात, दाढीच वाढीत डोकीच वाढीत, लालच करतं आमकच करतं. अरे येड्या, देशांतरणी वेशांतरणी भाषांतर काय होतं? ह्या कातड्याला बदलून करतो काय तू? ह्या मुर्द्याला बदलून करतो काय तू? हे का तुम्ही फॅडी बनलात माणसं? अरे वृत्तीचा बदल झाला पाहिजे. वृत्त्यंतर म्हणजे परमार्थ. या देशांतरणी वेशांतरणी भाषांतरणी लोक भुलतील, पण तो नरकाला जायचा रस्ता आहे तो. ते काही चांगली नाही गोष्ट ती. देशांतर केलं, भाषांतर केलं, वेशांतर केलं, वा 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 वा, पाकिटं मिळतील, लोक टाळ्या देतील, अजून काय होईल? ततक्किम ततोपिकिम, रडावं लागेल शेवटी. वृत्तीचा बदल, त्या गोपींच्या वृत्तीचा बदल झाला आणि त्यामुळे परमात्म्याचं ज्ञान झालं. आता दही दही नाही, दही हरीच. दूध दूध नाही, दूध हरीच. जे पाहिजे ते सगळं सगळं काय म्हणतो त्याला, जे दृष्टी दिसे ते हरिरूप. जग नोहे अवघा जनार्दन. आणि म्हणून ते गोपी असे कोणी एके भुलले नारी. विकिता गोरस. दोन दृष्टीने उत्तर सांगितले तुम्हाला. ब्रह्मदृष्टीने सगळं जगत हरीच आहे, आणि भक्तीच्या दृष्टीने परमात्मा हा त्या होय भक्ती केला तैसा. आणि पुढे काय रे, हा पूर्वी धरावी ते इच्छा. होय भक्ती केला तैसा, त्या गोपीच्या इच्छेप्रमाणे तो त्या दयाचं दामोदर हरिकृष्ण असा बनला. तो पूर्वी धरावी ते इच्छा असा परमात्मा बनला. मग कोणी एके भुलले नारे, विकिता गोरस घ्या म्हणे हरे. आणि मग का झाले असं, का भुलली? तुकाराम महाराज म्हणतात, देखीला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. हरे विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी.
कुमार 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 ओली एके भुलली नारी भिकता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र सांगावं लागतं. आणि कोणतं चरित्र सांगायचं ते दुसरं नाही सांगायचं. केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे. आणि केले देवे गोकुळी हस्तिनापुरातलं नाही सांगायचं, द्वारकेतलं नाही सांगायचं, मथुरेतलं नाही सांगायचं, कुरुक्षेत्रातलं नाही सांगायचं, गोकुळातलं सांगायचं. का सांगायचं? गोकुळामध्ये भगवान गोपाल कृष्णाचं वय 11 वर्ष आणि 56 दिवस भगवान गोकुळामध्ये राहिले. 12 वर्ष पूर्ण झाले नव्हते. आणि म्हणून त्याच्या त्या बाललीला होत्या. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. भगवान त्याला काय म्हणतो, बाललीला ह्या अरे जसं सर्वसामान्य माणसाच्या मनाला वेध लावतात, भुलवून टाकतात, त्याप्रमाणे भगवंताच्या लीला ह्या ऋषीमुनींच्या मनांना सुद्धा, देवादिकांच्या मनाला सुद्धा वेध लावण्यात तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. अशा भगवंताची लीला आहेत. असं भगवंताचं चरित्र आगाध आहे, भागवत आहे, संत वाङ्मय भरलेला आहे. पण आता गोपींचं सांगितलं त्यामुळे आता चरित्र सांगायला काही वेळ नाही राहिली, 12 वाजून गेले आहेत. असं त्या भगवंतानी गोकुळामध्ये रांगत रंगणी चोरी तुरवणी धरती धावणी धरती गवळणी बांधे ती चरणी देते गारणी यशोदे जाजणे. अशा गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या खोड्या केल्या आहेत. शेवटी यशोदा त्रस्त झाली. यशोदा कन्हैया गाई गोपाळ घे आणि वृंदावनात जा. आता घेतल्या खोडी सगळ्या बंद कर. ठरल्याप्रमाणे भगवान आईची आज्ञा म्हणून गाई गोपाळ घेऊन वृंदावनात निघाले. त्या काळात यशोदेने भगवंताच्या अंगावरती गुराख्याचे अलंकार घातले. डोक्यावरती छोटा मुकुट होता. मुकुटाला छोटे छोटे रत्न जडले होते. गळ्यामध्ये वनमाला धारण केल्या होत्या. दंडामध्ये बाजूबंद होते. हातामध्ये कड्या मनगटे होत्या. भगवान छोटा पिवळा पितांबर नेसलेला होता. कमला छोटा छोटा शेला बांधलेला होता. भगवंताच्या एका हातामध्ये बासुरी होती, एका हातामध्ये शिदुरी होती. असा गुराखी गोपाल, त्याला म्हणतात गो म्हणजे गा पालयती पालन करणे. असा हा गुराख्याचा पोशाख यशोदेने त्याच्या अंगावरती घातला होता. असा गोपाल बनला आणि गायी गोपाळांचा मेळा घेऊन भगवान गोकुळातून वृंदावनाकडे निघाले. गायी गोपाळ सोंगडे वना, गायी गोपाळ सोंगडे वना, गायी गोपाळ सोंगडे वना, गायी गोपाळ वना, गायी गोपाळ सोंगडे वना, गायी गोपाळ सोंगडे वना, गायी गोपाळ सोंगडे वना. विटे दांडो चेंडू लगोऱ्या नाना परी, दांडो चेंडू लगोरी नाना परी. खेळवाडी येला, खेळवाडी येला यमुनेच्या तीरी. खेळवाडी येला, खेळवाडी येला यमुनेच्या तीरी. गाई गोपाळ वना, गाई गोपाळ सवंगडी 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 वना. घेऊन या जाई खेळे नंदाचा काना. भगवान गाई गोपाळ घेऊन वृंदावनात गेले. खेळ खेळता गोपाळ थकले. कन्हैया खांदी वार पोटी भोग, काय खेळायचे सुख. भगवान म्हणले ठीक आहे, आपण आता काला करू. आणि भगवंतांनी सर्व गायी पाणी पाजून चारायला लावलेल्या आहेत. सगळे गोपाने आपली शिदुरी एकत्र घेतलेली आहे.
भगवान मध्यंतर उभे राहिलेत. बैसोनिया फेरी गडिया मध्यभागी हरी, अवघियाचे करे समाधान झाले घे. भगवान मध्यंतर उभे राहिले आहेत. भगवंताच्या हातात काल्याचं कवळ आहे आणि सर्व गोपाळाकडे पाहून भगवान स्मित हास्य करतायत. आणि त्या काल्याचा आनंद द्विगुणित करण्याकरता भगवंतांनी प्रत्येकाला हास्याच्या माध्यमातून काल्याचा आनंद दिला आहे. आणि याचं वर्णन शुकाचार्याने, तुकाराम महाराज म्हणतात, तो काला पाहण्याकरता अजी ओस अमरावती, काला पाहावया देव विसरते. शुकाचार्य म्हणतात, राजा, अरे तो काल्याचा आनंद काय सांगू. तो असा आनंद होता, बिभ्रत्वेनून जठर पठयो शुंड वेत्रेच्या कक्षे वामे पानो मसृण कवलं तत्फलान्यंगुलिशे तिष्ठन्मध्ये स्वपरी सुदन हासयन् नर्वे स्वहि स्वर्गे लोके मिशती भुजे यज्ञ बाल केले. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, असा भगवान गोपाल कृष्णाने गोपाळांच्या समेत यमुनेच्या मृदू वाळवंटावरती केला काला. त्या काल्याची परंपरा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये चालत आली आहे. कोणत्याही सप्ताहाचे, वारीचे, दिंडीचे सांगत हे आपल्याकडे काल्याचे कीर्तन, काल्याचं कीर्तन. काला फार महत्त्वाचा आहे. काल्याचं अर्थ महत्त्व आपण अनेक वेळा सांगत असतो. असा काला फार महत्त्वाचा आहे. ती काल्याची परंपरा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये चालत आली आहे. आणि तसंच तुमच्या या घोटण गावामध्ये फार जुना, मला वाटतं या सप्त्याला बरेच दिवस झाले असतील, हरिभक्त पारायण परमपूज्य रघुनाथ महाराज त्या रघुनाथ महाराज तेव्हापासून इथं ह्या गावाला परमार्थाला सुरुवात झाली. मग त्या काळात रघुनाथ महाराजची दिंडी पैठणला फार मोठी दिंडी असायची. आता त्या म्हाताऱ्या बायांना आठवत असं पोरं, तो किती ते कलश किती असायला पाहिजे. ते कमीत कमी 1000 बाया कळशी घेऊन पैठणमध्ये ह्या परिसरातल्या. काय त्या काळातला भोळा भाव होता. आज आपला भाव जरा जास्त चकचकीत झाला आहे आणि त्यामुळे मिनिटावर आणि तासावर आली आपली वारी. आता काय ते वैभव राहतं महाराजांचं. महाराज लय गोडवाणी होती महाराज. काय ते विद्वान काय नव्हते, पण एखाद्या माणसांग बोलले आणि तो माणूस घेरला नाही असे कधी होणारच नाही. काही नाही, कीर्तन झालं का रात्र बैठक, हे सगळे भाविक भक्त बसायचे. असे गोड दृष्टांत, आडाणी दृष्टांत, हसवणं तेवढं. फार गोड वाजवायला फार तयार होते महाराज. गाणं गोड होतं, वाजवायला तयार होते, सुतारकीचं काम करायचे. पण मागून वय झालं होतं त्यांचं. आणि म्हणून त्यांचा परमार्थ या परिसरापासून आष्टी कडाष्टीपर्यंत मधला परिसर हा सगळे त्यांचे देवळाली वगैरे असे ते सगळे भक्त. तेव्हापासून हा परमार्थ सुरू आहे. याच्या पाठीमागे याच्यात कार्यक्रमात आलो आहे, बऱ्याच वेळा कार्यक्रम केलेले आहेत मी. पण आज हा सप्ताह आता नवीन म्हणतो 5-7 वर्ष सुरू झालेत. हा 7 वर्ष आहे. चांगली गोष्ट आहे. मुळात तुमचं गावच धार्मिक आहे. पैठणच्या एरियात आहे, पैठणच्या रस्त्यावर आहे. नाही तर असं भेद द्या दुपारा एवढे लोक केला कार्याचे कीर्तन जमणं कठीण आहे. आमच्याकडे रोजाने न्यावं लागते माणसं. पण तुमच्याकडे मी इतक्या लवकर माणसं येते का? ते म्हणजे आलेत माझ्या आधी मंडपात फुलबाया. त्याला भाविकपणा लागतो, त्याला पुण्य लागतं. त्याशिवाय नाही या गोष्टी होत. संत महात्म्याचे आशीर्वाद लागतात. आणि म्हणून तो पहिला सप्ताह चालू आहे आणि दुसरा सप्ताह हे समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, सगळे भाविक आणि त्यांचे मार्गदर्शन, आमचे विद्यार्थी रामहरी महाराज निकम. रामहरी फार गरीब मुलगा आहे. तो माझ्याकडे आश्रमात होताना कधी चिव नाही, चाव नाही, काय नाही. कधी राहिला कधी आला काय मग डोक्यात. आता एवढ्या दंगला तरी मला काय असा काय ओळखतो असा. पण खूप गोड, खूप शांत, अतिशय शांत, निष्ठावान, अभ्यासू, खूप निष्ठावान. पांडुरंगाबद्दल, गुरु महाराजाबद्दल, परमार्थाबद्दल. निष्ठावान माणसालाच परमार्थ करता येतो. आणि आज आमचे दुसरे पण हरिभक्त पारायण आमचे परभणी महाराज बरोबर आहे का नाही? नितीन परभणी महाराज, त्यांच्या ज्ञानेश्वरी चांगली पाठ आहे. ते पारायण फार छान करतात ते. आणि ते पण आले. आता त्यांचे मित्रच आहेत. आजच्या कार्यक्रमाला हरिभक्त पारायण आदित्य महाराज, भागवत महाराज आणि इथं तसं
हा सतीश महाराजांचा ते आमचे विद्यार्थीच आहेत. आपल्या इथं आश्रम आहे ना, करी टाकलेला आश्रम, काय त्या आश्रमाचं नाव, श्रीनाथ आश्रम. फार छान केला आश्रम. आश्रम हे असे प्रत्येक गावात आश्रम पाहिजे. अरे एका गावामध्ये 25-30 लोक असते शिक्षकात शिकवायला. आपला परमार्थाचं शिक्षण नको काय एखादा आश्रम प्रत्येक गावामध्ये. सतीश महाराजांनी फार छान केलं, ते मंदिर फार छान बांधलंय. महिना 15 दिवसाला जा, सगळेजण मिळून कार्यक्रम किंवा असं कीर्तन बिर्तन असं काही असलं तर तिथला प्रसाद फार चांगलं. सतीश महाराजांनी पण खूप चांगलं केलं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाकरता मला मृदुंगाची साथ करण्याकरता अक्षय महाराज कुठले वाघुलीचे मस्त गोड हात तिकडे तुझा, छान वाजवतो मस्त, पण लईच वारकरी दिसतोय मला तू. असं गुणवान त्याचं भोळं रूप पाहिलं का माणसाचं मन वेधून घेतं. लई खिलारीपणा असलं ते मिळ नाही खात. मस्त गोड आहे, म्हणणारे पण गोड आहेत दोन्ही. सगळे पोर तसेच आहेत, ते प्युअर वारकरी दिसतात ते चांगले. आता तुमच्या एवढ्यांचे नाव नाही मला म्हातार, माझ्याच पोरांच्या आठवणात आता तुम्हाला काय करतं. सगळ्या पुढे बसलेल्या माता भगिनी, सगळे माझे सगळे भाविक बंधू आणि सगळे जे महाराज लोक असतात सगळे. आमच्या गावचा साऊंड आहे हरिभक्त पारायण, आमचे सतीश महाराज ते पण माझे शिष्य आहेत. फार चांगलं काम करतात त्याला. ते तर बरेच लांब जातात, चांगला कार्यक्रम करतात ते पण आहेत. आणि सगळे तुम्ही आहेत. तुम्ही सगळ्यांनी 2 तास माझी मराठी ऐकून घेतल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. आज काही कोणावर पाऊस बिऊस नाही पडला, आज चांगलं होतं वातावरण. मी तसं कधी रागवत नाही. इतकी चांगली साथ केली ना मला. आज तुम्हाला माहिती आहे असं वाजवतात ना ते काय म्हणजे विक्षेप करून टाकतात. साथ करायची म्हणजे आपल्या कीर्तनाला साथ केली आले आनंद. चला असं जाऊ द्या. तर एकूण आजचा हा तुमचा 7 दिवसाचा सप्ताह अतिशय उत्तम झाला. कार्यसेवा उत्तम झाली. भगवंतांनी अशी प्रार्थना करतो, हे सगळे तरुण मंडळी, ही सगळी महाराज मंडळी, वारकरी मंडळी, गायनाचार्य, वादन मृदुंगाचार्य, श्रोते मंडळी, असाच परमर्थ करा, चांगला करा, अंतर्मुखतेने करा, देखावा करू नका, आपल्याकरता करा. निश्चित आपला बदल होईल. झाल्याशिवाय पुनश्य. भगवान पंढरीश पांडुरंगाच्या चरणी, श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, माझ्या गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करून मी या ठिकाणी थांबवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंगेला वियले तुरी होतो तुम्ही वारे डोली करे पसारो तुम्ही वारे डोली करे पसारो तुम्ही वारे डोली करे पसारो काला वाचुई कविता वैष्णवता काला वाचुई कविता वैष्णवता काला वाचुई कविता वैष्णवता फुले पुढे उतर